आता बुलेटिनमध्ये पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। मुंबईत महायुतीचा महापौर असेल याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुनरुच्चार। मुंबई शहरातून दिवसाला 4 ते 5 मुली बेपत्ता होत असल्याची धक्कादायक माहिती समोर। गेल्या 10 महिन्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे 1187 गुन्हे नोंद, त्यापैकी 1118 गुन्ह्यांची उकल। राज्यात लहान मुलं पळवली जातात यावर विधिमंडळात चर्चा व्हावी। राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। वेळ पडल्यास भीक मागणाऱ्या मुलांची DNA टेस्ट करावी, राज ठाकरेंची मागणी। लाडकी बहीण आणि 1,500 हाच फडणवीस आणि मिंधेंचा अजेंडा। मुंबईतून मुली गायब होत आहेत। महिलांवरील अत्याचारावर फडणवीस आणि मिंधे कधी बोलणार, राऊतांचा सवाल। मुख्यमंत्री या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत। राज्यातील मुलं बेपत्ता होण्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचं वक्तव्य। तर 90% जास्त मुलं बेपत्ता मुलं सापडतात, योगेश कदम यांचं स्पष्टीकरण। राज्यात 2,56,000 तरुणी अद्यापही गायब। सरकार बोगस आकडेवारी देत आहे, विजय वडेट्टीवारांचा दावा। तर कुठल्याच मुली अजून सापडलेल्या नाहीत, हे असंवेदनशील सरकार। त्यांना फक्त महाराष्ट्र लुटण्यातच मजा येते, वडेट्टीवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका। रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अजितदादांचं मोठं वक्तव्य। तुटेपर्यंत ताणलं गेलं, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजितदादा यांचं वक्तव्य। सामंत, सुनील तटकरे, गोगावले यांच्याशी माझं बोलणं झालंय, लवकरच निर्णय घेणार, अजितदादांची माहिती। अजितदादांनी 1 पाऊल पुढे टाकल्यास आम्ही 2 पावलं पुढे टाकू। आम्हालाही वादविवाद करण्याची हौस नाही, रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचं भाष्य। पुत्रानं गुन्हा केलाय, त्यामुळे अजित पवारांनी आता रंगसफेदी करू नये। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून संजय राऊतांची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंची सेनेच्या सर्व आमदारांशी 1 to 1 चर्चा। विकास कामात अडथळा येणार नाही, शिंदेंचं आमदारांना आश्वासन। तर महामंडळाचं लवकरात लवकर वाटप व्हावं, आमदारांकडून इच्छा व्यक्त, सूत्रांची माहिती। महापालिका निवडणुकीत महायुती एकत्र येण्याचं ठरलं, मात्र जागा वाटपात अडचणी। महायुतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण। महापौर कुणाचा, इतर पदांबाबत काय, या संदर्भात महायुतीत तिढा कायम। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदेंच्या बैठकीत BMC साठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम। शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, तर 25 मुस्लिम बहुल जागांपैकी 10 ते 15 जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यायला हव्यात, यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। कल्याण डोंबिवलीत भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्यात, सूत्रांची माहिती। शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता। वेगळ्या विदर्भासंदर्भात वडेट्टीवारांच्या भूमिकेला महत्त्व देता येत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। तर आम्ही देखील संजय राऊतांना महत्त्व का द्यावं, विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। राऊतांचे वडील आले तरी विदर्भ मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ शकत नाही, नवनाथ बन यांची टीका। फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर विदर्भाचा झपाट्याने विकास होतोय, त्यामुळे वेगळ्या विदर्भाची मागणी अजेंड्यावर नाही, बन यांची प्रतिक्रिया। बार्टी सारथीच्या किती विद्यार्थ्यांना PhD साठी प्रवेश द्यायचा, यावर मर्यादा घालणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार। पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार, रवींद्र धंगेकर यांचं वक्तव्य। आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांचा निर्धार। पुणे पालिका निवडणुकीसाठी महायुतीतील 2 पक्ष सज्ज। भाजप पाठोपाठ आता शिंदेंच्या सेनाही पुण्यात ऍक्टिव्ह मोडवर। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप अजित पवारांच्या राष्ट्रवादीविना लढणार, सूत्रांची माहिती। पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन।
मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार। आचारसंहिता लागण्याआधी कामांचं उद्घाटन करणार। स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी। जळगावातील अमळनेर स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांसह एसआरपीएफ सशस्त्र पोलिसांकडून कडा पहारा। परिसरात 15 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख। भंडाराच्या वैनगंगा पोलीस सभागृहातील स्ट्रॉंग रूम परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त। उमेदवारांसह विविध पक्षांच्या प्रतिनिधींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे स्ट्रॉंग रूमवर नजर। वाशिमच्या रिसोड, मंगळूरपीर आणि कारंजा या 3 नगर परिषदांच्या स्ट्रॉंग रूम बाहेर कडक बंदोबस्त। मालेगाव नगरपंचायतीच्या स्ट्रॉंग रूम बाहेरही पोलिसांकडून पहारा। सुरक्षेसाठी गडचिरोलीतील एसआरपीएफचे 8 जवान तैनात। बीडमध्ये नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेरील सुरक्षा कंपाऊंडच्या पत्राची तटबंदी मजबूत। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर 25 सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त तैनात। नाशिकच्या मनमाडमध्ये ठाकरेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आक्रमक। स्ट्रॉंग रूम परिसरात जामर बसवावा या मागणीसाठी उपोषण। नाशिकच्या चांदवडमधील स्ट्रॉंग रूम बाहेर अपक्ष उमेदवारांचा कडा पहारा। राजाभाऊ अहिरे स्ट्रॉंग रूम बाहेर तळ ठोकून। अकोला जिल्ह्यातल्या हिवरखेड येथे स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी एसआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले। अकोल्यात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। शहर प्रमुखांसह 5 माजी नगरसेवक आणि 25 जणांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। सहकारी संस्थांमध्ये वर्षानुवर्ष संचालक म्हणून ठाण मांडून बसणाऱ्या लोकप्रतिनिधींना कोल्हापूर सर्किट बेंचचा दणका। रिझर्व्ह बँकेनं 2021 साली दिलेल्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली। केडीएमसी प्रभाग रचना आणि आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका। शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटलांची मुंबई हायकोर्टात धाव। प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मध्ये नियमबाह्य आरक्षणाचा आरोप। नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये महादेव कोळी, डोंगर कोळी, ढोर कोळी समाजाचं अर्धनग्न आंदोलन। सन 1950 पूर्वीच्या कोळी नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र देण्याची मागणी, तसंच टीएसपी आणि ओटीएसपी क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची आंदोलकांची मागणी। नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शालार्थ शिक्षण संघर्ष समितीचं अन्नत्याग आंदोलन। नागपूर विभागातील 632 शिक्षकांचं पगार थांबल्यानं अन्नत्याग आंदोलन। शिक्षकांच्या आंदोलनाला प्रहार संघटनेचा पाठिंबा। सांगलीच्या कडेगावमध्ये रस्त्यासह विविध मागण्यांसाठी नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांचा मोर्चा। शहरातील बाजारपेठेसह मुख्य रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करण्याची मागणी। आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा विधान भवनावर मोर्चा। भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटकेंच्या मुंढेंवरील आरोपांनंतर काँग्रेस आक्रमक। अजितदादांच्या पुण्यातील निवासस्थानासमोर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। महाज्योती अधिछात्रवृत्ती अंतर्गत पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांचं थकीत वेतन देण्याची मागणी। गेल्या 2 वर्षांपासून वेतन थकीत असल्याचा आरोप। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। कोल्हापूरच्या इचलकरंजीत महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं। प्रत्येक पक्षामध्ये निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, मात्र मूलभूत प्रश्नांकडे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचं दुर्लक्ष होत असल्याची तक्रार। प्रहारकडून परभणी महापालिकेचं परभणी ग्रामपंचायत नामकरण। नागरी सुविधा मिळत नसल्यानं प्रहारचं महापालिकेवर फलक लावत आंदोलन। एकनाथ शिंदेंची कुठेही ताकद नाही, ताकद असती तर अपमान झाल्यावर शहांकडे रडत गेले नसते। राऊतांची टीका, तर फडणवीसांना चेकमेट करण्यासाठी शहांकडून शिंदेंना पाठबळ, राऊतांचा दावा। मुख्यमंत्री फडणवीसांची मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांसोबत बैठक। पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेसंदर्भात चर्चा। येत्या आठवड्यात 10 माजी नगरसेवक भाजपात प्रवेश करणार। पुढील आठवड्यात पालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता, तर अधिवेशन महायुतीच्या फॉर्म्युलावर चर्चा होणार। अजित पवारांचं पत्रकारांशी औपचारिक बोलताना वक्तव्य। पुण्यात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी हालचाली। उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक।
दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार। विमा क्षेत्रात 100% FDI मंजूर, तर जनगणनेसाठी 11,718 कोटींची तरतूद। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याची उपेक्षा झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून खंत व्यक्त। अंदमानमध्ये काल सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षेत वाढ, दिल्ली आणि भोपाळमधील निवासस्थानाची सुरक्षा वाढवली। केंद्रीय सरकारकडून आणखी सुरक्षा कडक करण्याचे निर्देश। मलिकांबाबत प्रत्येक पक्षाचा जो तो अधिकार, त्याबाबत बोलणार नाही। मलिकांवरून भाजपकडून होत असलेल्या विरोधानंतर अजित पवारांची भूमिका। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांचं विधान। विरोधी पक्षनेता ठेवायचाच नाही, अशा पद्धतीने मोदी शहांकडून निकालांची मांडणी। महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राऊतांचा हल्लाबोल। आज विरोधकांकडून अंतिम आठवडा प्रस्ताव सादर केला जाणार। राज्यातील कायदा सुव्यवस्था, महिला सुरक्षेवर चर्चा होणार। नागपूर आणि विदर्भातील प्रश्नांवर विरोधकांकडून टीकास्त्र डागण्याची शक्यता। मुंबई आणि महाराष्ट्र अदानींच्या पायाशी ठेवण्याचा मिंध्या आणि फडणवीसांचा प्रयत्न। वंदे मातरम प्रमाणे जय महाराष्ट्रवरही चर्चा झाली पाहिजे, राऊतांचा शिंदे फडणवीसांवर निशाणा। भाजप शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संघ मुख्यालयात जाऊन अभिवादन करणार।